नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे. कायदा स्पष्ट सांगतो गोवंश हत्या बेकायदेशीर आहे. पण तरीही येणाऱ्या 7 जून 2025 रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने 4 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात एक निवेदन देण्यात आले. हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, योगेश गणगे आणि परशुराम दळवी यांना देण्यात आलं. त्यामध्ये ठोस मागणी करण्यात आली आहे. बकरी ईद दिवशी गोवंश हत्या रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. वरखेडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालणारी गोवंश तस्करी थांबवा. कायद्याची कडक अंमलबजावणी करा. या निवेदनावर व्हीएपी प्रखंड मंत्री योगेश सोनार, बजरंग दल प्रखंड संयोजक बंटी पाटील, गोरक्षक प्रमुख राहुल पाटील, प्रसार प्रमुख योगेश पाटील आणि इतर अनेक कार्यकर्त्यांसह आहेत. मित्रांनो, गोवंश आपली संस्कृती, आपली श्रद्धा, आपली जबाबदारी आहे. कायद्याचं पालन करून समाजात शांतता आणि संवाद टिकेल. आपण सर्वांना जागरूक राहणं, पोलीस प्रशासनाला सहकार्य करणं आणि अवैध कृत्यावर लक्ष ठेवणं हीच खरी समाजसेवा आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कमेंट करा, शेअर करा आणि अशा सामाजिक मुद्द्यावर सजग राहा. जय हिंद, जय गोमाता.